गोवा राज्यात कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आपली वाहने घेऊन येत जात असतात। यापूर्वी आलेल्या पर्यटकांची वाहने गोवा राज्यात ठिकठिकाणी अडवून वाहनांची कागदपत्रे तपासणी करण्यात येत होती। यावेळी बऱ्याच पर्यटकांची कागदपत्रांची पाहणी करताना लूट होत असल्याची तक्रार वाढत असल्याने आता गोवा सरकारने गोवा राज्यामध्ये प्रवेश करतेवेळी आलेल्या प्रत्येक वाहनाला एकाच ठिकाणी कागदपत्रे तपासणी करण्यासाठी टोल उभारण्यात आले असून सदर टोलवर सदर वाहनाचे असलेल्या नंबर प्लेटवरून गाडीची सर्व कागदपत्रे योग्य आहेत याची तपासणी केली जाते। एखाद्या वाहनाची कागदपत्रे योग्य नसल्यास या ठिकाणी बनवण्यात आलेले टोल गेटच उघडले जात नाही। त्यामुळे एकतर माघारी परतावे लागते, अन्यथा जो काही सरकारतर्फे दंड आकारण्यात येतो तो दंड घेऊन कोर्टात जावं लागणार आहे। त्यामुळे यापुढे आपल्या वाहनांची कागदपत्रे योग्य असल्यासच गोव्यामध्ये प्रवेश करणं गरजेचं बनणार आहे। सदर योजना खासगी क्षेत्राला देण्यात आली असून सध्या ट्रायल बेसिसवर कामगिरी चालू असून 22 सप्टेंबरपासून टोल अधिकृतरित्या चालू होणार आहे। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर।